नमस्कार, मी प्राध्यापिका ज्योती नितीन पाटील, SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या ज्युनियर कॉलेजतर्फे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, जसं आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्र या विषयाची अनुक्रमानिका, त्याचं पाठ्यपुस्तक, त्यामध्ये काय असणार आहे याची तोंड ओळख आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। आता आपल्याला सरळ दुसऱ्या टॉपिकवर फोकस करायचं आहे। आपला दुसरा टॉपिक आहे स्वातंत्र्य आणि हक्क। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला स्वातंत्र्य हवंय, प्रत्येकाला हक्क हवंय, प्रत्येकाला स्वतःचा विकास करायचा आहे आणि प्रत्येकाला बंधनातून मुक्तही व्हायचं आहे। त्यामुळे स्वातंत्र्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी। त्याचाच अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे। पहिली गोष्ट, जिथे लोकशाही असते तिथे व्यक्तीला काही ना काही हक्क व अधिकार हे प्राप्त झालेले असतात आणि लोकशाहीमध्ये या हक्कांचं, या अधिकारांचं विशेष काळजी घेतली जाते, त्यांचं रक्षण केलं जातं, म्हणजेच तिथे स्वातंत्र्य आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला काही ना काही हक्क, अधिकार हे दिलेलेच असतात आणि ते त्यांचं रक्षणही करत असतात। तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत असतो। सगळ्यात अगोदर स्वातंत्र्य याचं पूर्ण, आता स्वातंत्र्य म्हणजे काय याची जर परिभाषा आपण घ्यायला बघितलं, याची पर्टिक्युलर अशी व्याख्या आपल्याला करता येणार नाही, कारण की स्वातंत्र्याचा नेमका अर्थ हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो। जसं लहान मूल, त्याला शाळेत जायचं नसतं तर त्यालाही वाटतं की आपण बंधनात अडकलोय, आपल्याला शाळेत जावं लागतं। मोठे व्यक्ती, त्यालाही काम करून करून रोजगारसाठी त्यालाही बाहेर जावं लागतं, तोही थकलेला असतो, त्यालाही वाटतं कुठेतरी आपण याच्यातून मुक्त झालं पाहिजे। तर स्वातंत्र्याची जर परिभाषा घ्यायला बघितलं तर प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ही परिभाषा वेगवेगळीच असणार आहे। तर आज आपण स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय असतो ते अभ्यासूया। तर जसं इथे दिलेलं आहे, स्वातंत्र्य हे नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन पैलू या स्वातंत्र्याचे असतात। जसं नाण्याला दोन बाजू असतात आणि दोन्ही बाजूंशिवाय नाणं पूर्ण नसतं, तसं स्वातंत्र्यालाही दोन बाजू आहे। एक म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य आणि दुसरं म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य। तर या दोन्ही बाजू असल्याशिवाय स्वातंत्र्य काही परिपूर्ण होत नाही। आता नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊ। तिथे कसलंही बंधन नसतं, आपल्याला जसं वागायचं तसं आपण वागू शकतो, ते स्वातंत्र्य असतं नकारात्मक, कारण की त्याच्यामुळे आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर सुद्धा मर्यादा आणू शकतो, म्हणून याला नकारात्मक स्वातंत्र्य असं म्हटलं जातं। आणि सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय, तर व्यक्तीवर विशिष्ट बंधनं घातली जातात। कधी व्यक्ती स्वतःहूनच स्वतःवर काही बंधनं घालत असतो, स्वतःच्या स्वातंत्र्याचा तो उपभोग घेतो, परंतु इतरांच्या स्वातंत्र्यात काही अडथळा तर येणार नाही आपल्यामुळे, याची तो विशेष काळजी घेत असतो। त्याला म्हणतात सकारात्मक स्वातंत्र्य। आपल्या संविधानानुसार असे सकारात्मक स्वातंत्र्य आपल्यालाही मिळालेले आहे। काही जणांच्या मते स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे मुक्तता। मुक्तता म्हणजे जाती, भेद, धर्म यावरून होणारे वाद, त्याचप्रमाणे इतर काही बंधनं आहेत स्त्रियांच्या बाबतीत, तर ते बंधनं आहेत, ह्या बंधनातून मुक्तता असणे। त्यानंतर स्वराज्य, स्वराज्याचा अर्थ मी काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, आपल्याला शिवाजी महाराजांचं स्वराज्य ही संकल्पना नेहमी आठवत असते। स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य असावं, आपल्या राज्यावर परकीय शत्रूचं बंधन किंवा नियंत्रण नसावं, त्याचं वर्चस्व नसावं, ते असतं आपलं राज्य म्हणजे स्वराज्य। त्याचप्रमाणे गुलामगिरी, जुलमी राजवट, परकीय सत्तेतून मुक्तता प्राप्त करणे म्हणजे स्वातंत्र्य होय। कुणाला आवडतं व्यक्तीने बंधनात राहावं, आपण बंधनात राहावं, आपल्यावर सतत कोणीतरी गुलामासारखं आपल्याशी वागावं, कोणी आपल्यावर अन्याय करावं, हे कोणालाच आवडत नाही। मग अशी जर राजवट असेल किंवा परकीय सत्ता असेल जी आपल्याला त्रास देऊ पाहते, गुलामगिरीत ठेवू पाहते, अशा सत्तेतून आपण मुक्त व्हावं म्हणजे स्वातंत्र्य होय। त्याचप्रमाणे स्वातंत्र्याची आत्ताच्या आधुनिक युगाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर व्यक्तीला स्वतःचा विकास करायचा असतो आणि व्यक्तीला स्वतःचा विकास करण्यासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक बाबतीत काही हक्क हवे असतात। या हक्कांचा वापर तो स्वतःच्या विकासासाठी करत असतो। म्हणजेच राज्याने व्यक्तीला दिलेली जी पोषक वातावरण आहे, जी परिस्थिती आहे, ज्याच्यामुळे त्याला हक्क उपभोगता येत आहेत आणि त्याचा वापर करून त्याचा विकास त्याला साध्य करता येतोय, तर अशी परिस्थिती म्हणजेच स्वातंत्र्य। आता ही मी तुम्हाला स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला, परंतु आता मी तुम्हाला स्वातंत्र्याच्या संकल्पनेविषयी थोडी माहिती देणार आहे। काही आपले पाश्चिमात्य विचारवंत आहे, त्यांनी आपापल्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या संकल्पनेविषयी काही विचार मांडलेले आहेत। बघा, प्रत्येक विचारवंताच्या विचारांवर, त्याच्या दृष्टिकोनावर त्याच्या देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती ही कारणीभूत असते
आणि त्याच दृष्टिकोनातून ह्या विचारवंतांनी हे दृष्टिकोन मांडलेले आहे स्वातंत्र्याचे. तर त्यातले पहिले विचारवंत आपण अभ्यासूया, थॉमस हॉब्स. थॉमस हॉब्स यांनी स्वातंत्र्याची जी परिभाषा केली आहे त्यामध्ये ते सांगतात की स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे. नैसर्गिक अधिकार म्हणजे काय, तर जन्मताच त्याला स्वातंत्र्य हे प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे व्यक्तीवर कोणी बंधनं आणू नये, त्याच्यावर कोणी बंधनं टाकू नये, त्याला जसं वाटेल तसं त्याला वागू द्यावं. तसंच ते सांगताय व्यक्तीच्या कृतीवर कोणत्याही प्रकारचे बंधनं नसणे. कशाला हवेत बंधनं, जर व्यक्ती निसर्गतः स्वतंत्र आहे तर त्याच्यावर जाचक बंधनं किंवा वेगळी बंधनं टाकण्याची गरज नसते. त्याचप्रमाणे बंधनांचा अभाव ज्या ठिकाणी असतो त्याच ठिकाणी स्वातंत्र्य असतं असं त्यांचं म्हणणं आहे. यांचं असंही म्हणणं आहे की व्यक्ती स्वातंत्र्यासाठी धडपड का करतो, त्याला दोन गोष्टी या प्रेरणादायी ठरत असतात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी. एक म्हणजे त्याची गरज आणि दुसरी म्हणजे त्याची भीती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं मी स्वातंत्र्याचं तुम्हाला दोन पैलू सांगितलं त्यातला एक पैलू इथं आपल्याला दिसतोय. कुठेतरी थॉमस हॉब्स यांचे जे स्वातंत्र्याविषयीचे विचार आहेत ते नकारात्मक स्वातंत्र्याकडे वळलेले दिसून येत आहेत. पुढचे आपले विचारवंत आहेत जॉन लॉक. जॉन लॉक यांनी सुद्धा स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेली आहे. त्यांनी हेही मान्य केलंय, जसं थॉमस हॉब्स म्हणतायत की स्वातंत्र्य हा मानवाचा नैसर्गिक अधिकार आहे, तसं तेही म्हणतात की माणसाला जन्मताच स्वातंत्र्य प्राप्त झाले, निसर्गतः तो त्याचा हक्कच आहे. परंतु आहे ना, यांनी स्वातंत्र्याचा जो दृष्टिकोन मांडलेला आहे तो नैतिकतेच्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, इतरांच्या जीवितेला आणि स्वातंत्र्याला हानी न पोहोचवता आणि समतेच्या तत्वाने स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा. बघा, आपण स्वातंत्र्य उपभोगतोय, परंतु आपण स्वातंत्र्य उपभोगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर काही बंधनं तर येत नाहीये, किंवा आपण स्वातंत्र्य उपभोगतोय म्हणून कोणाच्या जीवितेला काही हानी तर नाही होते. या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे समतेच्या तत्वाने प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आपल्या भारताच्या संविधानामध्ये सुद्धा पहिला अधिकार हा समतेचा अधिकार म्हणून देण्यात आलेला आहे. त्याला कारण हेच आहे की प्रत्येकाला स्वातंत्र्याचा उपभोग घेता यावा. तिथं जात, भेद, लिंग, वर्ण असे कुठल्याही प्रकारचे भेदभाव केले नाही पाहिजे, जेणेकरून स्वातंत्र्याचा उपभोग प्रत्येक व्यक्तीला घेता येईल. त्याचप्रमाणे त्याचं जॉन लॉक जे आहे त्यांचा व्यक्तीच्या विवेकीपणावर, त्याच्या चांगुलपणावर खूप विश्वास होतात. ते म्हणतात की व्यक्ती हा मुळातच विवेकी असतो, चांगला असतो, तो वाईट नाही येतो. त्यामुळे तो आपल्या सतसत विवेक बुद्धीने स्वातंत्र्याचा उपभोग घेत असतो असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे जर व्यक्ती चांगला आहे, नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विचार करतो आहे, त्याची सतसत विवेक बुद्धी आहे, त्याचा वापर करून जर तो स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय तर त्याला बंधनांची काय गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी बंधनांचा अभाव आणि निवडीच्या स्वातंत्र्याला विशेष महत्त्व दिले, परंतु अमर्याद स्वातंत्र्याला मात्र ते मज्जाव करतायत. त्यांच्या मते स्वातंत्र्य हे अमर्याद असता कामा नये. पुढचे आपले विचारवंत आहेत जॅक्वेस रुसो. रुसो यांनी सुद्धा राज्यशास्त्रामध्ये आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे आपल्या विचारांनी. तर स्वातंत्र्याचे स्वरूप जे आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचा दृष्टिकोन मांडलेला आहे. आता रुसो यांचं असं म्हणणं आहे की स्वातंत्र्याचा विचार व्यक्तीने सामाजिक दृष्टिकोनातून म्हणजे सामूहिक दृष्टिकोनातून केलं पाहिजे. व्यक्तीने नेहमी समाजासाठी तत्पर असलं पाहिजे आणि समाज हितासाठी त्याने स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. कारण की व्यक्ती स्वार्थी बनला तर तो फक्त स्वतःचाच विचार करतो आणि समाजाच्या हिताकडे मात्र त्याचं दुर्लक्ष होत असतं. त्यामुळे त्यांनी सामूहिक हिताचा म्हणजे समाजाच्या हिताचा जास्तीत जास्त विचार स्वातंत्र्याच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यांच्या मते आपला जो आता नागरी समाज आहे, राजकीय समाज आहे, त्यामध्ये विषमता आहे, वर्ग व्यवस्था आहे. त्यामुळे व्यक्ती कुठेतरी संकुचित विचारसरणीनुसार वागत असतो आणि तो कुठेतरी स्वतःचाच विचार करत असतो. स्वतःचा विचार करत असल्यामुळे त्याचा समाज हिताकडे कुठेतरी दुर्लक्ष होत असतं. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी आणि समाजाच्या हितामध्ये हे जे अडथळे येत आहेत, वर्ग व्यवस्था, विषमता, हे अडथळे सर्वप्रथम राज्याने दूर केले पाहिजे, जेणेकरून समाज हिताच्या दृष्टिकोनातून व्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेईल. त्यांनी नैसर्गिक स्वातंत्र्यास विरोध केलेला आहे. त्यांच्या मते निसर्गतः व्यक्तीला काही स्वातंत्र्य वगैरे नसतं. त्याचप्रमाणे त्यांनी पर्याय निवडीचे स्वातंत्र्य आणि अनुकूल परिस्थितीची उपलब्धता याला महत्त्व दिले. आता पर्याय निवडीचे स्वातंत्र्य म्हणजे काय, तर योग्य ठिकाणी योग्यच दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा
उपभोग घेतला पाहिजे, चुकीच्या दृष्टिकोनातून न घेता योग्य ठिकाणीच स्वातंत्र्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी राज्याने व्यक्तीला अनुकूल असं वातावरण किंवा अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करून दिली पाहिजे, असं रुसो यांचं म्हणणं आहे. नंतरचे आपले विचारवंत आहेत जेरेमी बेथम. जेरेमी बेथम यांची स्वातंत्र्याविषयी संकल्पना जरा रुसो आणि हॉब्स यांच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे सुखप्राप्तीच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा अर्थ घेतलेला आहे. व्यक्तीला जेवढं जास्त सुख मिळेल तेवढा तो व्यक्ती स्वातंत्र्य उपभोगेल असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी समाजामध्ये काही दुःख आहेत. आता दुःख देणाऱ्या काही घटना असतात, काही प्रसंग असतात, काही विषमता असते, वर्ग व्यवस्था असते, असू शकते. या कारणास्तव व्यक्ती दुःखी होत असतो, त्याच्यावर अन्याय होत असतो. मग हे अन्याय दूर करून त्याला जेवढं त्याचं दुःख दूर करणार, त्याला जेवढे जास्त प्रमाणात सुख तुम्ही प्राप्त करून देणार तेवढ्या जास्त प्रमाणात तो स्वातंत्र्याचा उपभोग घेईल. म्हणून सुखप्राप्तीसाठी स्वातंत्र्याची गरज असते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी एक शृंखलाच मांडली त्यांची, अधिकतम लोकांचं अधिकतम सुख. म्हणजे ज्या देशामध्ये जे लोक सर्वात जास्त सुखी आहेत, त्यांना खूप जास्त सुखाचा उपभोग घ्यायला मिळतोय, त्या देशामध्ये त्या व्यक्तीला स्वातंत्र्य आहे असं जेरेमी बेथम यांचं म्हणणं आहे. आता आपण बघूया आपले पुढचे विचारवंत. आपले पुढचे विचारवंत आहेत जॉन स्टुअर्ट मिल. आता जॉन स्टुअर्ट मिल यांनी स्वातंत्र्याची जी संकल्पना मांडली आहे ती व्यक्तिगत स्वातंत्र्याविषयी त्यांनी जास्त ह्या स्वातंत्र्याचं समर्थन केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला त्यांनी जास्तीत जास्त समर्थन दिले. जसं की आपण मागच्या विचारवंतांचं पाहिलं की त्यांनी सामूहिक हिताला जास्तीत जास्त महत्व दिलंय, त्यांनी समाज हिताला हे सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. परंतु इथे जॉन स्टुअर्ट मिल हे व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना दिसून येत आहे. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, प्रत्येकाच्या देशाची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ही खूप वेगळी वेगळी असते आणि त्यानुसार हे विचारवंत आपले विचार मांडत असतात. तर बहुधा यांच्या देशातील जी परिस्थिती आहे ती थोडी वेगळी आहे, म्हणून त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला दिसून येतोय. त्यांच्या मते राज्याच्या अमर्याद अंकुश जे आहे त्यामुळे व्यक्तीला स्वातंत्र्य उपभोगता येत नाही. व्यक्ती जर चांगला आहे, व्यक्ती हुशार आहे, व्यक्तीला स्वतःची बुद्धी आहे, स्वतःचं मन आहे, तर व्यक्तीवर दुसरे बंधन टाकून किंवा राज्याने बंधन टाकू नये असं त्यांचं म्हणणं आहे. राज्य काय करतं तर व्यक्तीवर खूप सारे बंधनं लादत असतो आणि त्या बंधनांना काही सीमा नसते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्य व्यक्तीवर अमर्याद अंकुश ठेवत असते, अमर्याद बंधनं टाकत असते, ते मात्र चुकीचं आहे. तर व्यक्तीला व्यक्तीच्या विकासासाठी व्यक्तिगत स्वातंत्र्याची गरज आहे, कारण की व्यक्तीचा स्वतःवर म्हणजे स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या बुद्धीवर पूर्णतः अधिकार आहे आणि तो त्याच्या विचारानुसार वागू शकतो, कारण की तो चांगला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून व्यक्तीने व्यक्तिगत स्वातंत्र्य उपभोगावं, जेणेकरून स्वातंत्र्याची जी संकल्पना आहे ती मजबूत होईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी आपल्या ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये स्वातंत्र्याविषयी विचार मांडलेले आहे अधिक स्पष्टरित्या. तुम्ही त्याच्यात ते विचार पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच माझे स्वातंत्र्य आणि हक्क याविषयीचे जे विचार आहेत, याविषयीचं जे टॉपिक विषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते. जर तुम्हाला याच्यात काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकतात, मग आम्ही त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे डाऊट्स क्लिअर करू. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर आमच्या यूट्यूबच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.